प्रेमामध्ये जातपात धर्म पाहिले जात नाही असं आपण नेहमीच म्हणतो, मात्र आता सोबतच प्रेमात लिंगभेद सुद्धा पाहिला जात नाही। लिंगभेदापुढे जाऊन एका युवकानं तृतीयपंथी असलेल्या युवकाशी विवाह केलाय आणि विशेष म्हणजे या विवाहाला कुटुंबातील मंडळींनी देखील सहमती दर्शवली आहे। तृतीयपंथी म्हटलं की आजही समाजाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहण्याचा नकारात्मकच आहे। स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार या दोघांचा विवाह सोहळा अमरावतीत पार पडलाय। अमरावतीच्या उत्तर नगर परिसरातील निको या ट्रान्सजेंडरची बडनेरा मार्गावरील गोंडबाबा मंदिरात चेतन नासरे गावाच्या युवकाशी भेट झाली। वारंवार भेटीमुळे दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं आणि या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला। तब्बल 2.5 वर्षांपर्यंत सोबत मैत्रीत राहिल्यानंतर चेतन आणि निको यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला। मुलाच्या इच्छेखातर चेतनच्या आईवडिलांनी देखील या लग्नाला परवानगी दिली। सर्व कुटुंबियांच्या साक्षीनं अमरावतीमध्ये हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली ती सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी। समाजात ट्रान्सजेंडरच्या बाजूने बदल होताना दिसत असल्याचं समाधान सुलताना यांनी व्यक्त केलं। या आगळ्यावेगळ्या विवाहाची अमरावतीमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। सगळ्या लोकांना मंजूर होतं काय आणि तुम्हाला कसं सपोर्ट केलं? हो, थोडी अडचण येतात। सर्वप्रथम सर्वांना माझ्या इकडून जय भीम। एक मी ट्रान्सजेंडर आहे मान्य आहे, पण चेतनच्या आईवडिलांनी मला अपमानवून खूप छान केलं तर मला पण जगण्याचा अधिकार आहे। माझी अशीच विनंती आहे, कारण आईवडिलांना माहिती होतं सगळं? चेतनच्या आईवडिलांना सर्व माहिती होतं। आणि तुम्ही दोघांनी निर्णय घेतला होता? आम्ही दोघांचा निर्णय घेतला होता, आम्ही दोघं पण मॅरेज करणार नाही। कुटुंबियांनी सुरुवातीला काही विरोध करायचा प्रयत्न केला नाही ना? नाही, दोन्ही पार्टी राजी होती। या निमित्तानं तुम्ही काय सांगू इच्छा समाजाला? की मी समाजाला हेच सांगू इच्छिते की मला पण जगण्याचा अधिकार दिला आहे। देशोन्नतीसाठी सागर डोंगरे, अमरावती।